राम राम शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेशीममधील ट्री प्लांटेशन कसे असते. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आहे ट्री प्लांटेशन. व्हरायटी आहे V1 व्हरायटी. तर ट्री प्लांटेशन तुम्ही इथे बघू शकता आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर हे आहे पारंपरिक. तर याच्यामध्ये काय, आपण झाडांची संख्या जास्त करू शकतो, बट याच्यामध्ये जेव्हा आपण मशागत करतो त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम येतात. बट ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे आहे ट्री प्लांटेशन. यामध्ये काय, जे स्टंप आहे, एक सरळ स्टंप ठेवला जातो व वरतून कट दिला जातो. तर कट दिल्यामुळे काय होतं, वरती अशा पूर्ण फांद्या येतात व यामुळे काय, आपल्याला खाली अंतर मशागत यामध्ये करायला सोपं जातं. तर याच्यामध्ये काय, बरेच शेतकरी 6x6, 8x8, 10x10 करू शकतात. तर 6x6 वर केलं तर तुमचं जे छोट्या ट्रॅक्टर आहे त्याला 5.5 फुटाचं आपल्याला रोटावेटर असतं, ते त्याच्यामध्ये चालू शकतं. त्यानंतर तुमच्याकडे मोठं ट्रॅक्टर असेल तर तुम्ही 8x8 किंवा 10x10 केलं तर योग्य आहे. फक्त याच्यामध्ये काय, आपली बॅच घ्यायला आपला थोडा डिले होतो, कारण हे झाडांची संख्या याच्यामध्ये कमी असते आणि झाड डेव्हलप व्हायला टाईम लागतं. बट एकदा डेव्हलप झालं झाड की त्याची लाईफ ही जास्त राहते व जास्त पाला मिळतो आपल्याला. कारण याच्यामध्ये फुटव्यांची संख्या बघा खूप सारी जास्त आहे आणि अंतर पण जास्त असल्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर जे आहे याच्यामध्ये मशागत करू शकतो. आणि याचं काय आहे, खालतून याला पाला नसल्यामुळं आपल्याला खालून याला बुरशीचा अटॅक पण होत नाही. आणि ट्री प्लांटेशनमध्ये काय आहे, पाल्याची क्वालिटी पण खूप छान राहते. आणि दर 45 दिवसाला तुम्ही याच्यात बॅच घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला रेशीम शेतीविषयी आणखीन जर भरपूर प्रमाणात माहिती पाहिजे असेल, संपूर्ण माहिती पाहिजे असेल, तर लवकरच आपण ट्रेनिंग प्रोग्राम चालू करत आहोत. तर यामध्ये आपण जे काही विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होताल त्याची पूर्ण व्यवस्था इथं करणार आहेत आणि लाईव्ह ट्रेनिंग राहणार आहे. म्हणजे आपली रनिंग बॅच चालू असताना आपण त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहोत. जर तुम्ही इच्छुक असाल तर कमेंटमध्ये तुमचा नंबर टाईप करा आणि कमेंट करा तुमचा नंबर. आमचा प्रतिनिधी तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल. दर 45 दिवसाला तुम्ही यामध्ये एक चांगल्या प्रकारची 1 एकर बाग असेल तर तिथं तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये महिना तुम्हाला यातून अर्निंग मिळू शकते. व 2 एकर क्षेत्र असेल तर 1,20,000च्या पुढे तुमची पावती निघते. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.